ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचं या निमित्ताने सांगण्यात येत आहे. ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, कुडाळसह अनेक स्थानकांवर थांबणार आहे. या नव्या सेवेने कोकणातील पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून प्रादेशिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी ही नवीन एक्सप्रेस ट्रेन लवकरात सुरू करणार आहे. माननीय आमचे लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मी स्वतः त्याचबरोबर इतर खासदारांनी सातत्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली होती. ही मागणी मंजूर झालेली आहे. काल सुद्धा मी प्रत्यक्ष भेटून या संदर्भात मागणी केली होती. यापूर्वी सुद्धा सातत्याने याविषयी आम्ही आवाज उठवला होता. 22 स्टेशनांवरती ही ट्रेन थांबणार आहे. नियमित ही ट्रेन सुरू होणार आहे. दादर असेल, ठाणा असेल, पनवेल आहे, रोहा, माणगाव, वीर, कुडाळ, सिंधुदुर्ग अशी सर्व स्टेशनांचा अंतर्भाव या एक्सप्रेस ट्रेनमध्ये घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थी असतील, व्यापारी असतील, त्याचबरोबर गावाला जाणारे चाकरमानी असतील, यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. कोकणाच्या विकासामध्ये सुद्धा या ट्रेनचा मोठा वाटा ठरणार आहे. आणि कोकणवासियांची ही मागणी मान्य केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे मी कोकणवासियांतर्फे स्वागत करतो आणि आभारी मानतो. शिवसेना शाखा जय भवानीनगरच्या वतीने 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि 5,000 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप नुकतंच करण्यात आलं. माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, यज्ञेश भोईर आणि यज्ञा भोईर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. खासदार श्री नरेश म्हस्के, आमदार श्री रवींद्र फाटक, महापौर सौ शर्मिला पिंपळकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेली 36 वर्ष सातत्याने या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. हजारो विद्यार्थी या संपूर्ण उपक्रमाचा फायदा घेत असतात. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण व्हावी, हा या पाठीमागचा दृष्टिकोन असल्याचं श्री एकनाथ भोईर यांनी सांगितलं. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला उपक्रम आजही माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे या शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. गेले 36 वर्ष एकही वर्ष खंड न पडता हा कार्यक्रम आम्ही सुरू ठेवलेला आहे. जवळजवळ 5,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्या वाटप केल्या जातात. त्याचबरोबर गुणवत्ता विद्यार्थी जे चांगल्या प्रकारे गुण प्राप्त करून आपला क्रमांक पटकवतात त्यांचासुद्धा सत्कार आम्ही या ठिकाणी करत असतो. त्याही जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थी ते सत्कार समारंभासाठी पात्र आहेत या विभागातले, त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला गेला. मराठी विज्ञान परिषद आणि जिज्ञासा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात वाहतूक व्यवस्थेवर लोकसंवाद आयोजित करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओघ आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी नागरिकांचा सहभाग नसलेल्या विकास प्रकल्पांवर टीका केली. शहर हे नागरिकांचं असून विकास आराखड्यात नागरिक आणि तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळेस केलं. पायाभूत सुविधा म्हणजे विकास नव्हे तर सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण जीवन हाच विकासाचा खरा निकष असल्याचं मत यावेळेस
निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक आणि ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं. हे सगळे प्रकल्प हा महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 15 धाब्यावर बसून हे प्रकल्प राबवले जातात आणि हा म्हणजे म्हणून माझं म्हणणं आहे ज्या प्रकल्पांचा समावेश विकास आराखड्यात नाही त्या प्रकल्पांची अंमलबजावणी करणं हे बेकायदेशीर आहे. नुसतं बेकायदेशीर आहे असं नाहीये तर त्याला आपण म्हणतो ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात आर्बिट्रेरीनेस येतो. आर्बिट्रेरी का होतं कारण आपण जे स्टेक होल्डर्स आहोत, आपण नागरिक आहोत, आपल्याला अधिकार आहे तो अधिकार बजावायचा आपल्याला संधीच मिळत नाही म्हणजे आर्बिट्रेरीनेस येतो आणि म्हणून हे सगळे प्रकल्प जे आहेत ते घटना विरोधी ठरतात. ही भूमिका मी आवर्जून कायद्याचा अभ्यास म्हणून आपल्याकडे मांडतोय. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. वरई येथील लोकमान्य टिळक चौकातील भित्तिचित्र आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदारांच्या विशेष निधीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. पुतळ्यासाठी आवश्यक परवानग्या न मिळाल्याने लोकमान्य टिळकांचं भव्य भित्तिचित्र उभारण्यात आलं आहे. परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आणि ऐतिहासिक माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास समजावा हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. माननीय
स्फूर्तिस्थान बाळ गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक, ज्यांनी प्रेमाने सर्व लोकांनी लोकमान्य ही पदवी बहाल केली होती, त्यांचं छोटंसं स्मारक या लोकमान्य आळी येथे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या विशेष निधीतून बनवण्यात आलेलं आहे. या स्मारकाचं महत्त्व म्हणजे 1918 साली माननीय लोकमान्य टिळक या आळीमध्ये स्वतः आले होते आणि या ठिकाणी त्यांनी स्वतः भाषण केलं होतं. 1920 साली हा गणेशोत्सव सुरू झाला या लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचा, आणि या देशभरामध्ये फक्त ह्याच ठिकाणी जी माननीय लोकमान्य टिळकांनी जी आरती लिहिली होती, त्यांची आरती, लोकमान्य टिळकांची आरती या ठिकाणी म्हटली जाते. आषाढी यात्रेदरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 5,500 बसेसच्या माध्यमातून 9,24,000हून अधिक भाविकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा दिली. यासाठी 21,527 फेऱ्या चालवण्यात आल्या. या सेवेतून एसटीला 41 कोटी 18 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 5.5 कोटी रुपयांची वाढ यात झाली आहे. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी ही सेवा विठ्ठल सेवा असल्याचं सांगत चालक वाहक कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहाने साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगरी सेना प्रमुख प्रदीप साळवी होते, तर खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर आणि आमदार सुलभा गायकवाड हे प्रमुख उपस्थिती होते. AI तंत्रज्ञानाद्वारे संघटनेच्या 40 वर्षांच्या वाटचालीवरील माहितीपट यावेळेस सादर करण्यात आला. संस्थापक स्वर्गीय राजाराम साळवी यांना यावेळेस श्रद्धांजली वाहण्यात आली. मनीषा विद्यालयाच्या शूटिंग बॉल संघाचा आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर धुमाळ यांचा यावेळेस सन्मान करण्यात आला. समाजाने एकजुटीने विविध प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे. आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवर पुढे जायला हवं, असं मत यावेळेस प्रदीप साळवी यांनी व्यक्त केलं. यावेळेस आगरी युवा सेनेचे अध्यक्ष श्री राहुल साळवी उपस्थित होते. की जे साळवी साहेबांनी स्थापनेच्या वेळेस बोलले होते, आमच्या समाजासाठी एक संदेश होता. जो संदेश आजही आमच्यासाठी एक आमची उद्याची शक्ती आहे. शौर्याचा व्यापार थांबवा, पराक्रम सत्कारणी लावा. कारण आमचा समाज हा खूप विभागला गेला होता, अनेक राजकीय दृष्ट्या असेल किंवा इतर काही विषयांनी, आणि म्हणून त्या समाजाला एकत्र केलं. आणि आज ही खरोखरीच ती वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे. कारण समाजाची जी काही कामं असतात, असं काही नाही समाजात बाकी काय आपण पाहिलं असेल की शक्यतो आमच्या समाजाकडून कुठल्याही समाजावर अन्याय होत नाही, आणि आम्हीही आमच्या समाजाच्या फक्त न्याय हक्कासाठी मांडतो, ती सगळ्या इतर समाजांचा आदर राखून. एखादी संघटना 40 वर्ष चालवणं हेच मोठं कर्तृत्वाचं काम आहे. आणि स्वर्गीय राजाराम साळवींनी ही अतिशय कौशल्याने त्यांची टीम बरोबर घेऊन संबंध ठाण्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये आगरी सेना जी आहे ती फोफावली. ती त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि त्यांच्या संघटन शक्तीमुळे फोफावली, आणि त्याच्यामुळे 40 वर्ष ही संघटना 365 दिवस कार्यरत असताना आपल्याला बघायला मिळतं. साळवी साहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेले जाण्यापूर्वी, त्यांचा मिशन होता 2029चा 2029चा मिशन आगरी सेनेचा. एका झेंड्याखाली सर्व संघटना आगरी सेनेच्या ज्या आगरी समाजाच्या आहेत ते त्यांचे एक विचार होते, आणि त्या सगळ्या संघटना एकत्र आम्ही 29पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. हा 40वा वर्धापन म्हणजे आमची परीक्षाच आहे एक प्रकारची. ही याच्यात जर आम्ही नापास झालो, कारण का बरेचसे साळवीसाहेब गेल्यानंतर आगरी सेनेचं काय असे राजनीतीमध्ये उमटलेले विचार होते. आज सगळ्यांना दाखवण्यासाठी आमचे आगरी सेनेचे, बहुजन समाजाचे सगळे आपले मंडळी इथे आलेली आहे. जसे पंढरपूरला वारकरी जातात पंढरीतला, तसेच हे 1 ऑगस्टला जवळजवळ 40 वर्षापूर्वी आता जवळ येत आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं
वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.